मंडळी, आजच्या दिवसाची आमची सुरुवात झाली आहे ते स्नेहलच्या आवडीच्या छोट्याशा गाडीसोबत. तिच्या उंचीची गाडी आहे छान आणि अतिशय छोटी गाडी, मस्त. हे बा एवढीशी बघा, इलेक्ट्रिक गाडी एकदम भारी, मलाही प्रचंड आवडली. स्नेहल आपण तुझ्यासाठी घेऊया ही. मंडळी, गुड मॉर्निंग. शेवटचा दिवस नेदरलँड्स मधला, आम्स्टरडॅम मधला. आज आमची दुपारी 40 ची ट्रेन आहे बरोबर, लंडनसाठी. आम्ही उठून चाललोय. कनाल टूर मिळाली तर घेणार, आता थोडंसं फिरून खाऊन परत हॉटेलमध्ये चेकआउट करून स्टेशनला. करेक्ट. तर आज आपली जी ट्रेन आहे ती युरोस्टार आहे, जी ॲम्स्टरडॅममधनं जाणार बेल्जियममध्ये, बेल्जियममधनं जाणार लंडनला, म्हणजे UK मध्ये, म्हणजे इंग्लंडला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. मराठी माणूस सध्या नेदरलँड्सला आहे आणि आज आपल्या ट्रिपचा आहे 7वा दिवस. ती क्रूज मिळवायचा प्रयत्न करूया आपण आता. हां, लवर्स कॅनल क्रूज. अरे 2-4 मिनिटासाठी सुटायला नको बाबा. नाही सुटणार ग. नक्की का? आता मी पळतो जोरजोरात. रेडी फॉर द राईड. ही आली आमची कनाल राईडची बोट, जिने आम्ही जाणार आहोत. थँक्यू, खूप सॉरी, थँक्यू सो मच. असे हेडफोन दिलेत प्रत्येकाला, इथे इथे लावायचे आणि इंग्लिश भाषेत ऐकायचे, जे सेट आहे. इंग्लिश भाषा तर होतीच त्यात, पण हिंदी देखील होती. मी काय थोडं हिंदीत ऐकलं. व्ह्यूज चांगले होते, एकंदरीत स्लो कनाल राईड होती, पण शहर बघताना मजा येत होती. बरेचसे फेमस स्पॉट्स जे होते ते त्या यांनी कनाल क्रूजने दाखवले, म्हणजे कनाल राईडने दाखवले. वेळोवेळी बोट राईड करणारा जो होता, बोट चालवणारा जो होता, तो आम्हाला सगळी माहिती देत होता माईकवरनं. तोही सांगत होता, शिवाय ते जे युनिट होतं तेही सांगत होतं. ही जी दिसत आहे ही लोकांची परमनंट घरं आहेत, म्हणजे काही लोक इथे कनालमध्येच राहतात. ॲम्स्टरडॅम शहराची हीच तर खासियत आहे ना, की कनाल्स पूर्ण शहरातनं फिरलेले आहेत. म्हणजे तुम्ही जिथनंही जाल तिथे तुम्हाला कनाल्स लागणार म्हणजे लागणार. सगळीकडे पाणीच पाणी. इतका स्लो चाललाय तो, इतका स्लो की असं वाटतं वाढव बाबा, स्पीड वाढव आता, पटकन पोहोचव स्टेशनला. खरंच म्हणजे बोर झालंय जरा आम्हाला. कॅनल टूर टिक बॉक्स झाला पाहिजे, तसं झालंय आमचं. मंडळी अशा रीतीने आमची क्रूज राईड संपली आहे. आम्हाला आनंद आहे की आमची क्रूज राईड संपली. चला मंडळी, हॉटेल रूम मधनं आता चेकआउट करतोय. आता पुढचा प्रवास सुरू होतोय इंग्लंडच्या दिशेने, UKच्या दिशेने. आम्ही आता पोहोचलोय ॲम्स्टरडॅमच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनला, जिथनं UKला जाण्याची ट्रेन होती, म्हणजे ही युरोस्टार. हे UK टर्मिनल आहे आणि यांनी मला सांगितलं की आज व्हिडिओ काढायचा नाही. ही ट्रेन आहे आपली युरोस्टार. नंबर 9145 कोच 10. येस, पहिल्यांदा देशांतर्गत प्रवास नाही, दुसऱ्यांदा. हां मी तेच म्हणतो, छोटी बॅग पण ठेवायची का? लॉक नाही केले आहेत ना, पण माझी लॉक नाही ना. ही तशी जागा आहे बॅग्स ठेवायला. तुझं काय? 36-37 आहे. हां सॉरी. हां 1:39लाच निघाली. इथं एखादा अडकून गेला बिचारा तर. बाय ॲम्स्टरडॅम.
नमस्कार मंडळी. आता आम्ही निघालो आहे नेदरलँड्समधनं, म्हणजे आम्स्टरडॅममधनं जायला लंडनला. तर एका देशातनं दुसऱ्या देशात चाललो आहे, ते पण ट्रेनने चाललो आहे. हा वेगळा अनुभव माझ्यासाठी. हां, स्नेहलसाठी पण. आता आम्ही गेलो तो नेदरलँड्सवरून बेल्जियममध्ये, पण आताचा हा प्रवास मोठा आहे. तो म्हणजे असा अगदी शहरातल्या शहरात कुठेतरी गेलो असा होता. तर आता ही रॉटरडॅम, सेंट्रल, ब्रसेल्स आणि लिटिल युरोप असं काहीतरी तिथं थांबणार आहे. ब्रसेल्स म्हणजे बेल्जियम. तर तिथं पण याचा स्टॉप आहे, तर फक्त स्टॉप आहे आणि थेट लंडनला जाणार आहे. हां, विजावाल्यांनी चेक केलं, विजा होता का, कधी स्टॅम्पिंग झालं, बाहेर पडायचं. युकेवाल्यांनी चेक केलं, तुम्ही युकेत राहतात ना, त्यांनी स्टॅम्पिंग केलं आणि मग आम्ही आता म्हणजे सेम विमानासारखाच आमचा अनुभव होता, जिथे सिक्युरिटीमध्ये बॅग्स पण चेक झाले आमच्या सगळ्या. 90 मिनिट आधी यायला लागला. हो, 90 मिनिटं आधी बॅग चेक. त्यामुळे देशातला जरी रेल्वेचा प्रवास असला तरी प्रोसिजर विमानासारखीच होती. चला आता सोबत राहा. मंडळी, आम्ही आता बेल्जियम देशात शिरलेलो आहे. हे अँटवर्पन आहे, जिथे आम्ही फिरायला आलो होतो. ते बेल्जियममध्ये आलो आहे. तिथनं आता ब्रुसेल्सला जाणार ट्रेन आमची. स्नेहलचं इथं काम चालू आहे. हे आहे रेल्वेच्या खिडकीतनं दिसणारं ब्रसेल्स शहर, म्हणजे बेल्जियम देशाची राजधानी. अशी तरी बघितली. चला, ट्रेनमधनं का होईना बघितली. मंडळी, आणि आता एक जागा आहे, LLE. थांबा स्पेलिंग दाखवतो. हे पहा, ही जागा आहे. तर याचा अर्थ असा आहे की आम्ही आता फ्रान्समध्ये. हां, तर ती ट्रेन कशी आली, नेदरलँड्समध्ये आम्स्टरडॅममधून निघाली, नंतर ती ब्रसेल्सला आली. हां, म्हणजे बेल्जियम देशात. ब्रसेल्सला आल्यानंतर ती आता आली लिल नावाच्या जागा. तर लिल काय म्हणतात माहिती नाही. तर LLE युरोप अशा जागा आहे. ते आहे फ्रान्समध्ये. आता फ्रान्समधनं गाडी जाणार इंग्लंडमध्ये, म्हणजे अजून एक देश कवर झाला आमचा. आम्ही आता फ्रान्समध्ये लिल जागेच्या इथे. थोडंफार बाहेरचा व्हिडिओ जर आला तर त्याचाही तुम्हाला व्हिडिओमध्ये फ्रान्सही बघता येईल. मंडळी, आता तुम्हाला बाहेरचं काहीच दिसत नसेल, रिफ्लेक्शनमध्ये आम्हीच दिसत असू. कारण आता ट्रेन जी जाते आहे ती समुद्राच्या खालनं जाते, बोगद्यातून जाते. आता आम्ही मोठ्या बोगद्यात आहे आणि इथनं या बोगद्यातनं म्हणजे फ्रान्समधनं आम्ही या बोगद्यात शिरलो आणि थेट आता इंग्लंडमध्ये बाहेर पडू आम्ही. म्हणजे लंडनसाठी है ना 20-25 मिनिटाचा बोगदा आहे. आणि म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर बाहेर काही दिसत नाही आम्हाला, म्हणजे बोगदासारखा बोगदा वाटतोय. असं वाटलेलं की समुद्राखालनं जाते, म्हणजे आपलं कसं विचारशक्ती किंवा कल्पनाशक्ती वेगळी असते ना, विचार आपण वेगळे करतो की पाणी दिसेल किंवा काय दिसेल किंवा बीच लागेल जाताना, मस्त बीचवरनं ट्रेन जाईल, मग आपोआप समुद्राच्या खाली जाईल, मग तिकडनं बाहेर येईल. आता तर सध्या आम्ही बोगद्यातच आहे. बघू आता बीच वगैरे दिसतं का नाही. पाणी तर काही दिसत नाही समुद्राखाली तरी. हो, बाहेर निघताना कळेल आता आपल्याला. हे बघा मंडळी, आम्ही आलो त्या टनेलच्या बाहेर, म्हणजे युरोपमधनं आम्ही UK मध्ये शिरलो. पण शिरलो म्हणजे काय कळलं नाही आम्हाला कसं शिरलो ते. बोगद्यातनं आलो डायरेक्ट बाहेर. आता जमिनीवर इथे कुठेच पाणी दिसतं. हा झाला इंग्लंड देश सुरू. इंग्लंड देशात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. UK मध्ये स्वागत आहे. मंडळी, हे आम्ही आलो लंडनला. लंडन ह्युस्टनवरनं आता जाणार आम्ही विम्सलोला, आमच्या घराकडे. तुफान गर्दी आमच्या मागे दिसतंय का? तर हे सगळे लोक युरोपमधून आले. हा, या 2 ट्रेन उभ्या आहेत युरोस्टारच्या. एक पॅरिसची उभी आहे आणि एक इकडची आमची आम्स्टरडॅमची उभी आहे. तर इतके सगळे लोक ॲट अ टाइम आता आले दुसऱ्या देशातनं इथे.
पण आपण आपल्या घरी जाऊया आता. देश फिरून झालाय. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा मला कमेंट मध्ये. मंडळी आम्ही आत्ता इकडे लंडन ह्युस्टनला नाही आहे, लंडनमध्येच आहोत पण ह्युस्टनला नाही. आम्ही सेंट पॅनक्रास म्हणून आहे एक स्टेशन, तिथे आलोय आम्ही. तिथून आता पायी आम्ही ह्युस्टनला जाणार. चला थोडं लंडन पण फिरूया आपण. नाही, हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे लंडन. हो इकडेच. आणि आता आम्ही चाललो आहोत किंग्स क्रॉस स्टेशनला, जे हॅरी पॉटरच्या प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याचा व्हिडिओ मी संपूर्णपणे वेगळा टाकणार आहे, तो नक्की बघा. हे बघा, हे ते स्टेशन. मंडळी आम्ही आता लंडनहून मँचेस्टरच्या ट्रेनमध्ये बसलो आहे. तर प्रवास अजून बाकीच आहे. सकाळचा प्रवास सुरू आहे आमचा. 2 तास बाकी आहे. 2 तासात आता वाजले 7:30 संध्याकाळचे. 1.5 तास थांबायला लागला पण आम्ही फक्त बफर ठेवला होता आणि तिकीट जरा स्वस्त होतं. हां, हे तिकीट स्वस्त होतं म्हणून थांबलो होतो आम्ही. उशिराचं तिकीट केलं. हां पण तिकीट संपला का निघालो. हो, विंडसरला जाऊ आणि जेवू छान आपल्या घरचं. भेटूया. झोप. हो आता झोपणार ट्रेनमध्ये. रेडी झोप. चला विंडसरमध्ये भेटू आता. मंडळी फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलोय सुखरूप. इतक्या दिवसाचा टूर झाल्यानंतर. आय होप तुम्हाला सगळ्यांना नेदरलँड्स खूप आवडलं असेल, बेल्जियम खूप आवडलं असेल. आम्ही जे नवीन ठिकाणं बघितली ती आवडली असतील. तुम्हाला पण एक्सप्लोर करावा असं वाटेल हे सगळं बघून. असं मला एकंदरीत आमचा प्रवास अतिशय सुखरूप झाला आहे. माझ्या मोबाईलमधली मेमरी सांगते मला की जागा नाही आता पुढचं बोलण्यासाठी तुला. तरी पण व्हिडिओ कसा वाटला, इतक्या दिवसाचा आपला नेदरलँड्स टूर कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही ज्या ठिकाणांना भेट दिली त्या ठिकाणांना तुम्ही देखील भेट देण्याचा प्रयत्न करा. नसेल जमत तर आमच्या व्लॉग्स थ्रू भेट द्या. कोणाला मदत हवी असेल तर नक्की सांगा. चॅनल लोकांपर्यंत पोहोचवा आपलं. जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. कसे वाटले व्हिडिओ 100% आम्हाला सांगा. आम्ही वाट बघू त्याची. तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट थ्रू नक्की आम्हाला विचारा. अजून काही कंटेंट ॲड करायचं आहे, काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा. आम्ही ते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की ॲड करू. हो, अजून भरपूर आणि मस्त ब्लॉग्स येणार आहेत आपल्या. अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला करायचे. भरपूर शहरं फिरायचे, भरपूर देश फिरायचे. होपफुली भरपूर देश फिरायचे, शहरं भरपूर फिरायचे, वेगवेगळे ठिकाणं बघायची आहेत आपल्याला. तर सोबत राहा. हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे मराठी माणूस इन UK. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नक्की. चला बाय. बाय. रात्रीचे बघा 11 वाजलेत. आम्ही सकाळचे निघालेलो. 12. हां, सकाळी 12 वाजेचे निघालेलो. आता 11 वाजता घरी पोहोचलोय. प्रवास तुम्ही बघितलाच आहे. बाय.